हॅलो शेतकरी बंधूंनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। सुरुवातीलाच बातमी अशी आहे की पावसासंदर्भात या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे 8 ऑगस्ट पर्यंत। आज दिनांक 5 ऑगस्ट 2024 मी तुम्हाला हवामान अंदाज सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा। शेतकरी बंधूंनो, बातमी अशी आहे की पुढच्या 48 तासांमध्ये किंवा 2-3 दिवसांमध्ये या काही भागामध्ये आपल्याला 8 ऑगस्ट पर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे। चला बघूया सविस्तर बातमी। मुंबई किनारपट्ट्याकडे वलसाड, पालघर, नाशिक, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, जुनी मुंबई, नवी मुंबई, पुणे, बारामती, गोरेगाव, सातारा, वजूड, पंढरपूर, इंदापूर, करमाला या काही परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला इथं मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि काही भागामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पंढरपूर, जत, विजयपूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, निपाणी, राजापूर, सावंतवाडीच्या परिसरामध्ये आणि गोपाकच्या परिसरामध्ये बघितलं तर इथं आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। 8 ऑगस्ट पर्यंत 20 मिनिटाचा आणि 30 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो। अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। अधिकतम भागामध्ये अति स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की कुलबर्गी, बिदर, लातूर, अहमदनगर, बीड, मराठवाडा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, माजलगाव, गेवराई, बदनापूर, सेलू, पाथर्डी, भोकरदन, सिल्लोड या काही परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला 8 ऑगस्ट पर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि 20 मिनिटाचा आणि 30 मिनिटाचा पाऊस होऊ शकतो। अति प्रमाणात छोटे मोठे नदी नाले वाहणार आहे। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो। तर शेतकरी बंधूंनो, बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, इटासेरी, बैतूल, खंडवा या काही परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे। अधिकतम भागामध्ये आपला जोरदार सरी दिसेल। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। खान्देश, जळगाव, धुळे, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये बघितलं तर आपल्याला इथं मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसत आहे 8 ऑगस्ट पर्यंत। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि ऊन तर राहील 2 दिवसामध्ये। हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।